नमो नमः. दीपशिखा संस्कृत संघ यांच्या मार्फत आयोजित रामरक्षा पाठांतर या स्पर्धेच्या उपक्रमासाठी आपण सगळे इथे जमलेले आहोत. रामरक्षा या शब्दाचा अर्थ रक्षण करता राम. प्रभू श्रीरामाला मर्यादा पुरुषोत्तम असेही म्हणले जाते. प्रभू श्री रामचंद्रांनी आपल्या आयुष्यामध्ये एक बंधू म्हणून, एक पिता म्हणून, एक पुत्र म्हणून, एक सखा म्हणून या सर्व नात्यांची मर्यादा पाळून एक चांगला मोठा आदर्श घालून दिलेला आहे. आणि लहान लहान मुलांच्या, तरुण पिढीच्या मनामध्ये या श्रीरामचंद्राच्या चरित्राबद्दल गोडी निर्माण व्हावी आणि त्यांना प्रभू श्रीरामाबद्दल प्रेम वाटावे या उद्देशानेच दीपशिखा संस्कृत संघाने या रामरक्षा पाठांतर स्पर्धेचा उपक्रम सुरू केला. आणि लहान लहान मुलांच्या आणि तरुणाईच्या मुखामध्ये श्रीरामाचं नाव येणं, त्यांच्या चरित्राबद्दल, त्यांच्याबद्दल तरुणाईला गोडी निर्माण होणं, जर हे सगळं साध्य झालं तर येणारा भविष्यकाल भारतासाठी उज्ज्वलच असेल, यात तीळ मात्र शंका नाही. आणि याच एका विचारानं, याच एका उद्देशानं दीपशिखा संस्कृत संघांनी हा उपक्रम पुढे नेला. या उपक्रमासाठी आम्ही एक नाममात्र अशी एंट्री फी आपण ज्याला म्हणतो ती ठेवली. ते एंट्री फी ठेवण्याच्या मागचा उद्देश एवढाच होता की या आधी पण दीपशिखा संस्कृत संघाने बरेच असे उपक्रम घेण्याचा प्रयत्न केला ज्यामध्ये विनामूल्य प्रवेश होता. त्या उपक्रमासाठी आम्हाला एंट्रीज भरपूर आल्या, पण त्याच्यामध्ये जो सिरियसनेस म्हणतो किंवा जो एक मनापासून केलेला प्रयत्न मिळतो तो आम्हाला कुठेच दिसला नाही. पण यावर्षी नाममात्र फीस ठेवूनही या स्पर्धेसाठी आम्हाला भरभरून प्रतिसाद मिळाला आणि लहान लहान मुलांनी देखील अगदी मनापासून, अगदी जीव तोडून प्रयत्न करून आम्हाला वेगवेगळे व्हिडिओज पाठवले. यापुढेही दीपशिखा संस्कृत संघ आपल्यासाठी विविध उपक्रम घेऊन येईल आणि त्यामागचा विचार आणि उद्देश एकच असेल, सनातन धर्माचा प्रचार आणि प्रसार. त्या सर्व उपक्रमासाठी पण आपला असाच प्रतिसाद आणि प्रेम आम्हाला मिळेल याबद्दल खात्री वाटते. चला तर मग आता आपण सुरू करूया बक्षीस वितरणाच्या आपल्या मुख्य कार्यक्रमाला. धन्यवाद. नमो नमः. दीपशिखा संस्कृत संघातर्फे आयोजित केलेल्या रामरक्षा पाठांतर स्पर्धेसाठी आपल्याला तज्ञ असे परीक्षक लाभले होते. त्यामध्ये आनंदवाडी श्री क्षेत्र यावली येथील व्यवस्थापक आनंद योगी श्री सेवकराम गुरुजी, त्याचबरोबर पुणे येथील राहणाऱ्या श्रुती जोशी, ज्या की पुणे येथील एका शाळेमध्ये संस्कृत शिक्षिका आहेत. त्याचबरोबर वृंदावन धाम येथील सुजितजी पांडे हे देखील आपल्याला परीक्षक म्हणून लाभलेले आहे. याच 3 परीक्षकांनी जे गुणदान केले त्या गुणदानांची एकत्रित बेरीज करून त्यामधून प्रथम, द्वितीय व तृतीय असे 3 क्रमांक काढण्यात आलेले आहेत. आता आपण आनंद योगी श्री सेवकराम गुरुजी यांचे आशीर्वचन आणि अभिप्राय ऐकणार आहोत. गुरुजींना विनंती करतो की त्यांनी आपले आशीर्वचन या ठिकाणी आम्हा सर्वांना मार्गदर्शन करावे. जय गुरुदेव. सर्वांना आनंद नमस्कार. राम रामेती रामेती रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने. सर्व संतांनी आपल्याला या आनंद मार्गावरच्या नाममार्गावरती चढण्याचा एक उत्तम असा सहज सोपा साधा मार्ग प्रदान केला. परंतु काही वयोगटामध्ये आपण संस्कृत स्तोत्रांचं पठण केलं पाहिजे, कारण त्याची स्पंदनं ही आपल्याला सकारात्मक ऊर्जा प्रदान करतात. आणि हेच एक उत्तम प्रकारचं उद्दिष्ट आणि ध्येय ठेवून दीपशिखा संस्कृत संघ याचे संस्थापक श्रीमान पवनकुमार शेळगावकर गुरुजी यांनी रामरक्षा स्तोत्र पाठांतर स्पर्धा याचं विविध वयोगटामध्ये आयोजन केलं होतं आणि त्यामध्ये सर्व स्पर्धकांनी उत्तम प्रकारे सहभाग घेतला. त्या सर्व स्पर्धकांचं मनपूर्वक अभिनंदन आणि विजेत्यांना देखील खूप खूप अभिनंदन. आपल्या प्रत्येकाकडून झालेला हा प्रयत्न हा अतिशय उत्तम आहे. इतरांना सुद्धा याच्यामध्ये सहभाग घेण्यासाठी आपण सर्वांनी प्रवृत्त करावं, कारण आनंद मार्गावरती संस्कार, संस्कृत आणि संस्कृती या उत्तम प्रकारच्या अशा आनंद मार्गावरती आपल्याला घेऊन चालायचं आहे. तेव्हा हेच आपण ध्यानात ठेवावं की स्तोत्र पठणाने आपल्या सर्व दोषांचं निवारण होतं. ज्या पद्धतीनं रामरक्षेमध्ये चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम
एकैकमक्षरं पुंसा महापातकनाशनम. तेव्हा आपल्या सर्वांचं आणि दीपशिखा संस्कृत संघाचं खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद. जय गुरुदेव. चला तर मग ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट बघत आहात तो क्षण आता आलेला आहे. दीपशिखा संस्कृत संघातर्फे आयोजित केलेल्या रामरक्षा पाठांतर स्पर्धेचा निकाल जाहीर करत आहेत वृंदावन धाम येथील सुजितजी पांडे. हरिओम, नमो नमः. सर्वप्रथम हमारे प्रिय अग्रज पवन जी को मेरा नमस्कार, जिनके माध्यम से, जिनके द्वारा हम इस कार्य में सम्मिलित हो पाए, भाग ले पाए. दीप शिखा संस्कृत संघ द्वारा आयोजित यह पाठ्यक्रम जो कि राम रक्षा स्तोत्र का पाठ है, जिसमें सभी बच्चों ने भाग लिया और अपने सामर्थ्य के अनुसार से श्लोकों का गायन किया. उनकी योग्यता को देखते हुए उनको सम्मानित किया जाएगा, जो कि हमारे पास ये लिस्ट आया है. 3 भाग में इसको विभाजित किया गया है, प्रथम, द्वितीय और तृतीय. इसमें 4 वर्ष से बच्चे और 19 वर्ष तक भाग लिए हैं. सभी को सम्मानित किया गया है. उनका लिस्ट आ गया है, तो अभी हम क्रमशः आप सभी को बताएंगे कि इनका कौन सा स्थान है. जो प्रथम वर्ग के बच्चे हैं, जिनका आयु 4 वर्ष से लेकर के 8 वर्ष तक है, प्रथम संख्या है स्पृहा हरिहर गोस्वामी जी का और द्वितीय संख्या अद्वय आदित्य आकेरकर जी का है. तृतीय संख्या सुरश्री पंकज घाडके जी का है. तो ये तीनों प्रथम और द्वितीय तृतीय. और जो 9 वर्ष से 12 वर्ष के आयु के बच्चे हैं, उनमें जो प्रथम संख्या है वो संस्कृति श्रीपाद राव जोशी जी का है प्रथम नंबर पर. और जो द्वितीय नंबर पर हैं वो स्तुति संतोष कुलकर्णी जी हैं. तृतीय नंबर पर, तीसरे स्थान पर पूर्वा संदीप रशाल जी हैं. और जो 13 वर्ष से 18 वर्ष बच्चों की आयु की संख्या है, उसमें प्रथम संख्या स्वरश्री सचिन देश पांडे जी का है. द्वितीय संख्या अमृता श्रीनिवास शान भाग जी का है. तृतीय संख्या आकांक्षा नीलेश माझलगांव बकर जी का है. और जो 19 वर्ष के बच्चों की संख्या है, उसमें प्रथम संख्या मीरा नलिन ललित जी का है. और द्वितीय जो दूसरे स्थान पर है संतोष श्री संतोष कुलकर्णी जी का है. और तृतीय जो तीसरे स्थान पर है मोहिनी कैलाश शेवकरी जी का है. धन्यवाद बहुत बहुत. आप सभी इस कार्य में जुड़े और अपने सामर्थ्य के अनुसार से श्लोकों का गायन किया, जो कि बहुत ही दिव्य था, बहुत ही अच्छा था. इतने इतने छोटे छोटे बच्चे ऐसे श्लोक का उच्चारण कर रहे थे, सुनकर के मन बहुत ही प्रफुल्लित हुआ, आनंद आ गया. आप लोग सभी ऐसे ही कार्य करते रहें, वैदिक सनातन धर्म को आगे बढ़ाएं. आप सभी का बहुत बहुत धन्यवाद. मेरी तरफ से नमस्कार. नमो नमः. रामकृष्ण हरी. तर आता आपण निकाल पाहिला. विजेत्या सर्व स्पर्धकांचे हार्दिक अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार. आणि जे विजेते झाले नाहीत या सर्व स्पर्धकांचे देखील कौतुक आहे. दीपशिखा संस्कृत संघ आपल्या समोर नवनवीन अशाच प्रकारच्या स्पर्धा आयोजित करणार आहे, तरी आपला सर्वांचा प्रतिसाद असू द्या. त्याचबरोबर विजेत्या स्पर्धकांना आणि जे सहभागी स्पर्धक आहेत या सर्वांना आम्ही दीपशिखा संस्कृत संघ यातर्फे एक प्रमाणपत्र पाठवणार आहोत. आणि रामरक्षा रहस्य हे आमच्या दीपशिखा संस्कृत या YouTube चॅनलवरती एक नवीन उपक्रम आम्ही सुरू केला आहे. त्यासाठी आपल्या सर्वांचा प्रतिसाद असू द्या. धन्यवाद.